गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजपासून आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. तर प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉब्लेम माझ्याबरोबर सोडवा आणि सोडवताना पहिला पूर्ण प्रॉब्लेम समजून घ्या आणि नंतर स्टेप वाईज तुम्ही तुमच्या मनाने सोडवा. आले लक्षात? नाहीतर मी पुढे सांगतोय, व्हिडिओ तुमचा चालू आहे आणि तुम्ही लिहून घ्यायचं काम करताय. जसं क्लासमध्ये करता तसं करू नका. आपण व्यवस्थित ते इफेक्ट झालेल्या ऍडजस्टमेंट ते सगळं व्यवस्थित पहिला व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर सॉल्व आउट करायला सुरुवात करा. बघा, आजचा प्रॉब्लेम आहे आपला. पहिला प्रॉब्लेमचा मी काय केलाय, पिक तुमच्या डीपीला ग्रुपला टाकून दिलाय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, तो प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे पहिला 12वीचा. बघा, क्वेश्चन आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट मेसर्स सोनल अँड मिनल. बघा, सोनल आणि मिनल ह्या दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा हा बिझनेस आहे. त्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला 31 मार्च 2011चा. त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, कॅश इन हँड, डिस्काउंट अलाउड, सॅलरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, त्याच्यानंतर सन्ट्री डेटर्स, इंटरेस्ट, त्याच्यानंतर बॅड डेट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, परचेस, वेजेस, सेल. आणि इकडे दिलंय कॅपिटल. बघा, सेल्स रिटर्न दिलाय, कॅपिटल दिलाय, क्रेडिट बाजूला सेल्स, सन्ट्री क्रेडिटर, बिल्स पेएबल, बँक लोन, डिस्काउंट रिसिव्ड आणि परचेस रिटर्न. आणि खाली काही आपल्याला 5 ऍडजस्टमेंट दिल्यात. पहिली ऍडजस्टमेंट आहे, क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2010 वॉज व्हॅल्यू 29,000. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज 700. वेजेस पेड ऍडव्हान्स टू वर्कर 1,200. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% पर एनम. प्लांट अँड मशिनरी 10% पर एनम. रिटर्न ऑफ 1,000 फॉर द फर्दर बॅड डेट. बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम आहे. मग सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे कोणता अकाउंट कुठं जातो ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण बघा, सगळ्यात महत्वाचं कुठला अकाउंट कुठे जातोय ते पहिलं क्लिअर करा. मग आता जर सुरुवातीला बघितलं तर बघा, सगळ्यात अगोदर आपण बघणार कोणता अकाउंट कुठे जातोय. बघा, सुरुवातीला घ्या ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड जातो ऍसेटला. त्यानंतर पुढे दिलंय डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड जातो आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला. फर्निचर ॲसेटला. प्लांट अँड मशिनरी ॲसेट. सन्ट्री डेटर ॲसेट. इंटरेस्ट पेड पी अँड एलच्या डेबिटला. बॅड डेट पी अँड एलच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पी अँड एलच्या डेबिटला. परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. सेल्स रिटर्न जातं सेल्समधून ट्रेडिंगच्या क्रेडिटला लेस होतं. त्याच पद्धतीने बघा, कॅपिटल दिलाय तर कॅपिटल अकाउंट आपण सेपरेट बनवणार आहे. त्यामुळे कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर आलंय सेल. सेल जातं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ट्री क्रेडिटर्स लॅबिलिटी. बिल्स पेएबल जातं लॅबिलिटीला. बँक लोन लॅबिलिटी. डिस्काउंट रिसिव्ड पीसी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि परचेस रिटर्न आपण परचेसमधून काय करतो? लेस करतो. तर अशा पद्धतीने आपला ट्रायल बॅलन्स आहे. तुम्हाला 11वीला जे शिकवलंय जसं शॉर्टकट लिहायचं तसं ओपनिंग स्टॉक येतं, आपण याला म्हणतो टीडी. कॅश इन हँड असेल तर त्याला ए लिहितो आपण. डिस्काउंट अलाउडला आपण लिहितो पीडी. सॅलरीला पीडी. तसं शॉर्टकट सगळं लिहा, कारण मी एकदा ते समजून सांगितलंय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर सॉल्व्ह करताना जे जे इम्पॉर्टन्स आहेत बघा अकाउंट्स, ते आपल्याला पहिले काय करावं लागतील? प्रिपेअर करावं लागतील. मग आता ते कुठले कुठले अकाउंट्स आहेत ते बघा. सगळ्यात अगोदर आपलं वरती हेडिंग टाकायचं, इन द बुक ऑफ मेसर्स सोनल अँड मिनल. जे पार्टनर असेल त्याचं इन द बुक ऑफला टाकायचं, कारण त्याला मार्क धरले जातात. तुम्ही जर उद्या ती हेडिंग टाकलं नाही तर तुमचे मार्क कट होतात. म्हणून वरती लिहायचं इन द बुक ऑफ मेसर्स सोनल अँड मिनल. त्याच्यानंतर लिहा ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010. आणि या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट आणि पी अँड एल अकाउंट एकत्रच बनवणार आहे. आलं लक्षात? याच्यामध्ये सुरुवातीला ट्रेडिंग असेल आणि खाली पी अँड एल असेल. त्यानंतर बनवावं लागतो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवणार. पार्टनर्स कॅपिटलचं बघा, ह्या ठिकाणी आपल्याला 2 पार्टनर आहे, एक सोनल आणि एक दुसरा मिनल. तर मी फक्त आता जागा नाही म्हणून इनिशियल टाकलं, तुम्ही पूर्ण टाका. मला जागा कमी आहे त्यामुळे मी फक्त काय केलंय, इनिशियल टाकलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघा बॅलन्स शीट. आपल्याला बनावं लागणार आहे बॅलन्स शीट 31 मार्च 2010. मग या ठिकाणी आपण बॅलन्स शीट बनवली. बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटी साईड ऍसेट साईड आपण बनवली. तर हे आपल्याला 2 अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक बॅलन्स शीट, एवढं आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रिपेअर करावं लागणार आहे. ठीक आहे.
तर आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा आपल्या प्रश्नामध्ये आपण सुरुवात करणार. सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्सचं जे ट्रेडिंग अकाउंटला आले, ट्रेडिंग अकाउंटचं आपल्याला जे दिसतंय ते सगळं आपल्याला उचलून मांडायचंय. आता सगळ्यात अगोदर बघा ट्रेडिंग अकाउंटचं काय आलंय, ओपनिंग स्टॉक. किती आहे ओपनिंग स्टॉक? 18,000. मग पहिलं ओपनिंग स्टॉक घ्या. जे ट्रेडिंग अकाउंटचं असेल ते आपल्याला सगळं दाखवायचंय. मग त्यासाठी आपल्याला बघणार, बघा ट्रेडिंग अकाउंटला जायचं. ट्रेडिंग अकाउंटला पहिलं लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय लिहिलं आपण? टू ओपनिंग स्टॉक. किती रुपये? 18,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक आला 18,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं ओपनिंग स्टॉक घेतला की त्याच्यानंतर जायचं क्लोजिंग स्टॉकला. मग बघा क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक घेतला की लगेच क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट करायची. मग क्लोजिंग स्टॉकची 1 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे बघा आपली? क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2010 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹29,000. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती आहे? 29,000. मग क्लोजिंग स्टॉक हा ऍडजस्टमेंटमध्ये असल्यामुळं क्लोजिंग स्टॉकचे आपण डबल इफेक्ट करतो. ट्रायल बॅलन्समध्ये असल्यामुळे आपण किती इफेक्ट करणार? 1. तसे क्लोजिंग स्टॉकचे आपल्याला किती इफेक्ट करायचे? 2. मग क्लोजिंग स्टॉक हा त्याचे 2 इफेक्ट बघा. पहिला इफेक्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉकचा वरती सेलसाठी जागा सोडा आणि सेलसाठी वरती जागा सोडून खाली लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 29,000. हा झाला त्याचा पहिला इफेक्ट. आणि ऍडजस्टमेंटचे नेहमी आपल्याला किती इफेक्ट करावे लागतात? 2. म्हणून क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट जाईल ऍसेटला. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे गेला? ऍसेटला. एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा जातो ऍसेटला. मग ह्या ठिकाणी बघा क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत बघितलं तर क्लोजिंग स्टॉक हे ऍडजस्टमेंटमध्ये असतं म्हणून ते आपल्याला काय करावं लागलं? 2दा मांडावं लागलं. आणि ओपनिंग स्टॉक हा कुठं असतो? ट्रायल बॅलन्समध्ये म्हणून तो आपण एकदाच मांडलाय. आलं लक्षात? मग ओपनिंग स्टॉक घेतला लगेच क्लोजिंग स्टॉकची काय करायची? ऍडजस्टमेंट करून टाकायची. त्यानंतर आपण पुढचं बघतोय बघा. त्याच्यानंतर आता ट्रेडिंगचं पाच चालू आणखी काय काय आलंय. त्यानंतर पुढे बघा ट्रेडिंग अकाउंट फक्त बघा. त्यासाठी तुम्ही काय करा, जे तुम्हाला शिकवलं होतं शॉर्टकट लिहा. याला टीडी म्हणा, याला ए, याला पीडी, याला पीडी, हे ए, फर्निचरला ए, प्लांट अँड मशिनरी ए, सनरी डेटर ए, इंटरेस्ट पेडला पीडी, बॅड डेटला आपण काय म्हणलो होतो? पीडी, प्रिंटिंग स्टेशनरी. आता परचेस आला बघा. ट्रेडिंगचं जेवढं दिसतंय तेवढंच फक्त आपण मानतोय. आपण एक एक स्टेप करणार आहे. पहिलं ट्रेडिंग अकाउंट घेणार, त्याच्यानंतर P&L अकाउंट, नंतर बॅलन्स शीट. मग ट्रेडिंग अकाउंटचं पहिलं ओपनिंग स्टॉक आला, त्याच्यानंतर त्याची ऍडजस्टमेंट करून घेतलेली की क्लोजिंग स्टॉकची. त्याचे 2 इफेक्ट केले, एक टीसीला आणि एक ऍसेटला. आता आपण बघतोय आणखी काय काय आलंय? परचेस. मग परचेस आलेलं आहे, पण परचेसवर बघा या ठिकाणी परचेस रिटर्न आलेलं आहे. मग या परचेसमधून आपण काय करतो असतो? परचेस रिटर्न हे काय करावं लागतं? मायनस करावं लागतं ट्रेडिंगच्या डेबिटला. चला मग त्यासाठी बघा परचेस किती आलंय आपलं? परचेस आहे 32,000. मग आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला जायचं. सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या टू परचेस. बघा आता परचेसवर ऍडजस्टमेंट असल्यामुळं परचेसचे पैसे कुठे मांडले आपण? आतमध्ये. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल त्याचे पैसे आतमध्ये मांडायचे. जसं ओपनिंग स्टॉकवर ऍडजस्टमेंट नसते म्हणून पैसे बाहेर मांडले, तसं परचेसवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ते कुठे घेतले? आतमध्ये. मग परचेसमधून काय लेस करायचं आहे? तर परचेसमधून बघा ह्या साईडला आलेला परचेस रिटर्न हा काय करायचा आहे? आपल्याला मायनस करायचा आहे. किती आहे परचेस रिटर्न? 2,200. तो आपल्याला काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. म्हणून परचेसमधून आता परचेस रिटर्न आपण मायनस करणार आहे. ठीक आहे. मग इथं ट्रेडिंगच्या डेबिटला या. ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेस ऑलरेडी तुम्ही लिहिलंय, त्याच्या खाली लिहा टू परचेस रिटर्न 2,200. मायनस करा. मायनस करून बाहेर आले 29,800. बघा परचेसमधून परचेस रिटर्न काय केलं आपण? मायनस केलं. पहिलं ओपनिंग स्टॉक घेतला. ओपनिंग स्टॉक नंतर आपण त्या ठिकाणी बघा ओपनिंग स्टॉक घेतला, त्याच्यानंतर परचेस घेतलं. परचेसमधून परचेस रिटर्न मायनस करून बाहेर आले 29,800. आता परचेस मांडून झालंय. परचेस नंतर आपल्याला बघायचं आहे आणखी काय काय आलेलं आहे. परचेसच्या खाली बघा, परचेसच्या खाली आलं वेजेस. वेजेस सुद्धा कुठं जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण वेजेसवर ऍडजस्टमेंट दिली बघा 3 नंबरची. वेजेसवर या ठिकाणी काय केलंय? 3 नंबरची आपल्याला ऍडजस्टमेंट दिली. काय ऍडजस्टमेंट आहे वेजेसची? वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर 1,200. वेजेस हे आपण काय केलंय? ऍडव्हान्समध्ये आपण पेड केलंय 1,200. मग जर एखाद्याला ऍडव्हान्स दिला असेल तर तो काय करतो आपण? लेस करतो आणि त्याचा दुसरा इफेक्ट करतो आपण ऍसेटला. आले लक्षात? मग वेजेसवर ऍडव्हान्स आहे त्यासाठी आता पहिलं वेजेस घ्या. वेजेस आपल्याला किती दिलंय? 2,800. ते पहिलं मांडायचं आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला. म्हणून इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आलं टू वेजेस. किती रुपये ऍडव्हान्स सांगितले त्यांनी? ते ऍडव्हान्स बघा ऍडजस्टमेंटनुसार या ठिकाणी वेजेस इन ऍडव्हान्स टू वर्कर 1,200. 1,200 रुपये काय दिलाय?
ऍडव्हान्स आहे. मग ऍडव्हान्स हा काय करतो आपण त्या अमाऊंट मधून लेस करतो. हा त्याचा पहिला इफेक्ट आहे. मग ऍडजस्टमेंट मध्ये असल्यामुळे त्याचे किती इफेक्ट करणार? 2. पहिला इफेक्ट वेजेस मधून ऍडव्हान्स काय करायचा? लेस. म्हणून इथं आपण म्हटलो लेस ऍडव्हान्स 1200. मग बघा 2800 होतं, 2800 मधून 1200 गेले, बाहेर राहिले 1600 रुपये. ठीक आहे. मग वेजेस मधून वेजेस काय केले आपण? ऍडव्हान्स मायनस केले, 1200 रुपये आपण लेस केले, बाहेर आले 1600. आता वेजेसचा दुसरा इफेक्ट बघा, हे जे ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्सचा दुसरा इफेक्ट जातो आपला ऍसेटला. म्हणून इथं ऍसेटला घ्यायचं ऍडव्हान्स वेजेस. ऍसेटला काय घेतलं आपण? ऍडव्हान्स वेजेस. मग या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आहे. आपण ह्यापूर्वी आपले झालेले आहेत. मी तुम्हाला त्याचा फोटो पण टाकलेले आहेत सर्व ऍडजस्टमेंटचे. ते एकदा व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार ध्यानात ठेवा, कारण त्याला पर्याय नाही. क्लासमध्ये रेग्युलर असतं त्या ठिकाणी पाठ करून घेता येतं. आता हे सगळं तुमची जबाबदारी आहे की व्यवस्थितरित्या ते घरी करा. मग आता वेजेसवर आपल्याला ऍडजस्टमेंट आलती, वेजेसवर ऍडव्हान्सची ऍडजस्टमेंट होती. मग पहिलं ट्रेडिंगच्या डेबिटला आपण वेजेस घेतलं इनरला ऍडजस्टमेंट असल्यामुळे, त्यातून ऍडव्हान्स काय केला? लेस केला. हा झाला त्याचा पहिला इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवला आपण? ऍसेटला. ऍसेटला आपण सेकंड इफेक्ट दाखवला ऍडव्हान्स वेजेस. किती रुपये? 1200 रुपये. आले लक्षात? मग हे झालं वेजेसचं. त्यानंतर आता बघा आणखी काय काय ट्रेडिंग अकाउंटचं आहे आपल्याला ते पाहायचंय. त्यासाठी क्वेश्चन मध्ये बघा आता परचेस नंतर आला वेजेस, वेजेस घेतला, वेजेस नंतर सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्न काय करतो? तर सेल्स रिटर्न हे आपण काय करत असतो? सेल मधून मायनस करत असतो. सेल्स रिटर्न हे आपल्याला काय करावं लागतं? सेल्स मधून मायनस करावं लागतं. मग पहिल्यांदा सेल घ्या. सेल कुठे येतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. म्हणून आता पहिलं ट्रेडिंगच्या क्रेडिटला जायचं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल. मग ट्रेडिंग अकाउंट आपण बनवलंय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आता ही जागा जी सोडली होती तिथं घ्या बाय सेल. आता सेलवर रिटर्न मायनस करायचं म्हणून त्याचे पैसे आतमध्ये लिहा. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ते पैसे बाहेर लिहायचे, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते पैसे काय करायचे? इनरला. मग सेल घेतला आपण 47,200. मग आता सेल्स मधून आपल्याला माहिती आहे सेल्स रिटर्न हे काय होत असतं? मायनस होत असतं. मग सेल्स रिटर्नची किती अमाऊंट दिली बघा. तर या ठिकाणी सेल्स रिटर्न आपल्याला दिलंय 1800 रुपये. सेल्स रिटर्न किती दिलंय? 1800. ते 1800 रुपये काय करायचे? आपल्याला सेलमधून मायनस करायचे. मग या ठिकाणी सेल आपण लिहिलं होतं 47,200. सेलमधून मायनस केले, लेस सेल्स रिटर्न 1800. 1800 मायनस करून बाहेर आले 45,400 रुपये. बघा सेल घेतले आपण 47,200, त्यातून 1800 रुपये मायनस केले, बाहेर आले 45,200. आता हे सगळं ट्रायल बॅलन्स मध्ये असल्यामुळे त्याचे एक इफेक्ट असतात. मग या ठिकाणी आणखीन आता आपला ट्रेडिंग अकाउंटचा बघा आणखी काय राहिलंय का शोधून एकदा व्यवस्थित बघायचं. बघा ओपनिंग स्टॉक होता ट्रेडिंग अकाउंटचा घेतला, त्याच्यानंतर परचेस आलं तर परचेस घेतलं, वेजेस आलं वेजेस घेतलं, सेल्स रिटर्न सेल मधून आपण काय केलं? मायनस केलं. मग ट्रेडिंग अकाउंट परचेस रिटर्न आलं तर ते परचेस मधून मायनस केलं. ऍडजस्टमेंट मध्ये एकदा चेक करा. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची होती, त्याचे 2 इफेक्ट झाले, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा ऍसेटला. त्याच्यानंतर वेजेस इन ऍडव्हान्सची ऍडजस्टमेंट होती, याचे पण आपण काय केले? 2 इफेक्ट केले. एक वेजेस मधून लेस केला ट्रेडिंगला आणि दुसरा इफेक्ट कुठे केला? ऍसेटला. मग आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काय करायचं आहे? क्लोज करायचं आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट त्याच्या झाल्यात. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना बघा आपण नेहमी दोन्ही साईडला वरती एक रेषा खाली 2 रेषा अशा 2 रेषा मारून घ्यायच्या, इकडं समोरासमोर एक्युरेट. आणि मग आता दोन्हींची टोटल करायची, डेबिटची क्रेडिटची. आता डेबिटची टोटल या ठिकाणी मोठी, डेबिटची टोटल भरली आपली बघा, क्रेडिटची टोटल मोठी, क्रेडिटची टोटल भरली 74,400. मग दोन्ही साईडला बघा क्रेडिट बाजू मोठी असल्यामुळे ते आपण काय केलं? दोन्ही साईडला मांडलं. 74,400 मधून हे दोन्ही टोटल हे जे पैसे आहेत ते काय केले? मायनस केले. मग 74 मधून ही लहान बाजू मायनस केल्यानंतर इथं जो बॅलन्स आला, जर क्रेडिट बाजू मोठी असेल तर बॅलन्स डेबिटला मांडायचा आणि डेबिट बाजू मोठी आली तर बॅलन्स क्रेडिटला मांडायचा. मग आता या ठिकाणी बघा आपली क्रेडिट बाजू मोठी आहे 74,000 रुपये. मग क्रेडिट बाजू मोठी असल्यामुळे त्यातून डेबिटची टोटल करायची, ती मायनस करायची आणि जो बॅलन्स येईल त्याला म्हणा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. मग ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन इथं आला 25,000. मग ग्रॉस प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणून इथं ग्रॉस प्रॉफिटचा आपण सेकंड इफेक्ट दाखवला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 25,000 रुपये. मग अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट आपलं क्लोज झालंय. ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स आपण काय केला? प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला. इथून पुढे जे असेल ते सगळं काय असेल? P&L असेल. आले लक्षात? आता प्रॉफिट अँड लॉसचा आपल्याला बघायचे आणि ते मांडायला सुरुवात करायची. त्यासाठी सुरुवात करताना बघा आता P&Lचं काय काय आलंय बघा. सगळ्यात अगोदर हे येत नाही, हे नाही, डिस्काउंट अलाउड हा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे येतो? डेबिटला. मग हे घ्यायचं. त्याच्यानंतर सॅलरी येतं
ते घ्या. आता डिस्काउंट अलाउड किती दिलाय 900, सॅलरी किती दिली 1300. पण या सॅलरीवर या ठिकाणी काय आलेली ऍडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग सॅलरीची. मग पहिला आपण डिस्काउंट अलाउड मांडून घेऊ, त्यानंतर सॅलरी मांडू. ठीक आहे. मग आता बघा डिस्काउंट अलाउड आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी P&Lच्या डेबिट आता इथून सुरुवात झाली म्हणून इथं लिहा डिस्काउंट अलाउड. P&Lच्या डेबिटला 900 रुपये. याच्या खाली आपली काय आहे P&L आहे. मग P&Lच्या डेबिटला लिहिलं टू डिस्काउंट अलाउड 900 रुपये. आणि डिस्काउंट अलाउड लिहिल्यानंतर त्याच्यानंतर घ्यायची सॅलरी. मग सॅलरीवर ऍडजस्टमेंट असल्यामुळं इथं आलं टू सॅलरी, पण सॅलरीवर ऍडजस्टमेंट असल्यामुळं पैसे आतमध्ये घेतले. डिस्काउंट अलाउडवर नव्हतं म्हणून आउटरला गेले. मग सॅलरीवर 1300 रुपये आपण इनरला घेतले. काय ऍडजस्टमेंट आहे बघा सॅलरीवर. सॅलरीवर आपल्याला ऍडजस्टमेंट दिली बघा. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹700. सॅलरीची आउटस्टँडिंग किती 700. बघा आउटस्टँडिंग आपल्याला सांगितलंय. आउटस्टँडिंग म्हणजे मी सांगितलं होतं की जे पैसे आपले द्यायचे राहिले याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. मग आउटस्टँडिंग हे आपल्या नेहमी काय करतो ऍड. मग इथं बघा 1300 रुपये ही सॅलरी आहे, त्याच्यामध्ये आणखीन 700 रुपये द्यायचे राहिले म्हणून आउटस्टँडिंग काय होतं ऍड. मग या ठिकाणी आपल्याला कळतं की 1300 रुपये ऑलरेडी आपण देऊन बसलोय, 700 रुपये असे द्यायचे आणखी द्यायचेत. म्हणजे टोटल सॅलरी या वर्षी आमची किती झाली 2000 रुपये. टोटल सॅलरी किती झाली आमची 2000. मग अशा पद्धतीने आपण काय करणार या ठिकाणी सॅलरी घेणार. मग या सॅलरीचा सेकंड इफेक्ट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी आपण इथं ऍड केली, टोटल सॅलरी आमची 2000 आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट जातो लॅबिलिटीला. सेकंड इफेक्ट कुठे जातो लॅबिलिटीला. मग आउटस्टँडिंग सॅलरीचे दोन इफेक्ट लक्षात ठेवा. एक ज्याचा आउटस्टँडिंग असेल त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग ते एक तर ट्रेडिंगचं असू शकतं किंवा P&Lचं आउटस्टँडिंग इथं होतं. मग एक्सपेन्सेसचं आउटस्टँडिंग असेल तर ऍड होतं किंवा इन्कमचं जरी आलं तरी पण काय करायचं ऍड करायचं. मग आउटस्टँडिंग हे नेहमी ऍड होतं आणि ऍड करून बघा इकडचा आउटस्टँडिंग असेल तर लॅबिलिटीला जातो आणि इकडचा असेल तर ऍसेटला जातो. मग या ठिकाणी आता कुणाचा आउटस्टँडिंग आलाय सॅलरीचा. मग आउटस्टँडिंग ऍड करून दुसरा इफेक्ट कुठे गेला लॅबिलिटीला. आले लक्षात. मग हे ऍडजस्टमेंट झाल्यात. आतापर्यंत आपल्या 3 ऍडजस्टमेंट झाल्या बघा. पहिली क्लोजिंग स्टॉकची, त्याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा ऍसेटला. नंतर ऍडव्हान्सची आली. ऍडव्हान्सने किंवा प्रीपेड नेहमी लेस करायचं ज्याचं असेल, एक तर इथं किंवा इथं येतं, त्याच्यातून लेस केलं वेजेसमधून. दुसरा इफेक्ट ऍसेटला गेला. आणि आता तिसरी ऍडजस्टमेंट होती आउटस्टँडिंग सॅलरीची. आउटस्टँडिंग हे आपण ऍड केलं, ऍड करून त्याचा दुसरा इफेक्ट कुठे गेला लॅबिलिटीला गेला. आले लक्षात. मग व्यवस्थित ऍडजस्टमेंट समजून घ्या. सोपे गणित असतात. ऍडजस्टमेंट सेम असतात, फक्त किमती बदलतात, नावं बदलतात. ठीक आहे. मग आता आउटस्टँडिंग वेजेसचं झालं, सॅलरीचं झालं. सॅलरी नंतर आणखी काय काय आलंय बघा. इंटरेस्ट पेड आलंय. इंटरेस्ट पेड इन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर बॅड डेट येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पहिले इंटरेस्ट पेड घ्या. इंटरेस्ट पेड P&Lच्या आपल्याला कुठे घ्यायचं डेबिटला. मग आता इथं बघा P&Lच्या डेबिटला इथं टू इंटरेस्ट पेड. आता त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही म्हणून पैसे लिहिले आउटरला 850 रुपये. त्यानंतर नेक्स्ट होतं बॅड डेट. बघा किती सांगितलं बॅड डेट आपल्याला. बघा इथं बॅड डेट आलाय आपल्याला 650 रुपये. मग हे जे ट्रायल बॅलन्स मधलं बॅड डेट असतं त्याला ओल्ड बॅड डेट म्हणतात. इथं आरडीडी असते, आता हे गणितात आली नाही, त्याला ओल्ड आरडीडी म्हणतात. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधलं बॅड डेट आणि आरडीडीला ओल्ड बॅड डेट ओल्ड आरडीडी म्हणायचं. आणि ऍडजस्टमेंट मध्ये जे येतं बॅड डेट आणि आरडीडी त्याला आपण म्हणतो न्यू बॅड डेट न्यू आरडीडी. आलं लक्षात. मग ट्रायल बॅलन्स मधलं बघा ऍडजस्टमेंट मधले जे बॅड डेट असतं त्याला आपण म्हणतो न्यू बॅड डेट न्यू आरडीडी. मग या ठिकाणी बॅड डेटवर ऍडजस्टमेंट आली आहे. बॅड डेट इथलचं जे आलं त्याला ओल्ड बॅड डेट म्हणायचं, इथं जे आलं त्याला न्यू बॅड डेट. मग बॅड डेटची ऍडजस्टमेंट सोडवण्यासाठी आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे. तो फॉर्मॅट पहिला घ्यायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग बघा आता हे ऍडजस्टमेंट कसं सोडवायची. महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, नीट समजून घ्या. बघा सगळ्यात अगोदर आपण घेतला बॅड डेट. मग बॅड डेट हे P&Lच्या डेबिटला आपण लिहितो. त्याचा फॉर्मॅट आपला टू बॅड डेट. बघा ऍड न्यू बॅड डेट ऍड न्यू आरडीडी आणि एक ओळ सोडून खाली घ्यायचं लेस ओल्ड आरडीडी. हा आपला काय बॅड डेटचा फॉर्मॅट आहे. टू बॅड डेट ओल्ड ऍड न्यू बॅड डेट ऍड न्यू आरडीडी आणि एक ओळ सोडून काय म्हणायचं लेस ओल्ड आरडीडी. मग आता बॅड डेटची ऍडजस्टमेंट सोडण्यासाठी आपल्याला डेटर्स एक लागतं. मग आपण सुरुवातीला आपण हा फॉर्मॅट लिहून घेतला. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स बघा किती आहेत. सन्ड्री डेटर्स आपल्याला घ्यायचे. मग इथं ट्रायल बॅलन्समध्ये सन्ड्री डेटर दिलेले असतील. सन्ड्री डेटर्स बघा किती आहे 22,000. सन्ड्री डेटर्स 25,000 आहे. मग सन्ड्री डेटर्स आपल्याला घ्यायचे. सन्ड्री डेटर्स घ्या ऍसेटला. आता बॅड डेटची ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची. त्यासाठी आपण बॅड डेटचा फॉर्मॅट लिहिला, इकडे डेटर्स घेतले. डेटर्स आलेत 25,000. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे. आता सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स मधलं जे असेल ते
ओल्ड बॅड डेट म्हणून या ठिकाणी मांडायचं. मग ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट पाहिजे. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट किती आहेत बघा. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट आपले 650. मग ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट जे असतील ते बॅड डेट आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट. ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट म्हणजे न्यू बॅड डेट असतात ते आहेत 1000. मग या ठिकाणी हे दोन्ही मांडून घेऊ. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट आहे 650 आणि ॲडजस्टमेंटमधले 1000. मग ट्रायल बॅलन्समधले जे बॅड डेट आहे त्याला आपण म्हणतो ओल्ड बॅड डेट म्हणून ते सगळ्यात वर येतात. मग ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट इथं मांडा ओल्ड बॅड डेट 650 आणि ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट हे न्यू बॅड डेट असतात म्हणून ते इथं घ्यायचे 1000. मग आता या ठिकाणी आरटीडी जर आली असती ॲडजस्टमेंटमध्ये तर ती इथं मांडली असती आणि ट्रायल बॅलन्समधली आरटीडी आली असती तर ती इथं मांडली असती. मग आता आपण या तिघांची काय करतो बेरीज करून खाली घेतो. तर आपल्याला न्यू आरटीडी आली नाही म्हणून डॉट दिला. या तिघांची बेरीज इथं येते. आता ओल्ड आरटीडी सुद्धा आपल्याला आली नाही म्हणून डॉट दिला आणि याच्यातून हे मायनस करून पैसे आपण कुठं मानतो बाहेर मानतो. हा आपला पूर्ण फॉर्मॅट आहे बॅड डेटचा. सगळ्यात अगोदर आपण फॉर्मॅट लिहिला. ओल्ड बॅड डेट ट्रायल बॅलन्समधले घेतले, ॲडजस्टमेंटमधले न्यू बॅड डेट घेतले, न्यू आरटीडी किंवा ओल्ड आरटीडी आली नाही मग ह्या तिघांची बेरीज आपण खाली मानतो. त्यातून इथं काही आलं असेल तर मायनस करून बाहेर घेतो. मग आपले बाहेर आले 1650. मग आता हे ओल्ड बॅड डेट हे ट्रायल बॅलन्समध्ये असल्यामुळे त्याचा इफेक्टच इफेक्ट आला. पण न्यू बॅड डेट हे ॲडजस्टमेंटमध्ये असल्यामुळे त्याचे किती इफेक्ट येणार 2. तर पहिला इफेक्ट इथं फॉर्मॅटमध्ये आणि दुसरा इफेक्ट डेटरमधून काय करायचे लेस करायचे म्हणून इथं लेस बॅड डेट 1000 आणि 25,000 मधून एक गेले बाहेर आले 24,000. मग अशा पद्धतीने बॅड डेटचे आपण 2 इफेक्ट केले. एक इफेक्ट फॉर्मॅटमध्ये ॲड केला ओल्ड बॅड डेटमध्ये आणि सेकंड इफेक्ट काय केला आपण डेटर्समधून मायनस केले 1000 रुपये 24,000 बाहेर आले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅड डेटची ॲडजस्टमेंट काय करावं लागते सॉल्व्ह करावं लागते. आता बॅड डेट नंतर बघा आणखी काय आलेलं आहे. बॅड डेट नंतर आलंय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी एवढंच एकच फक्त आता इथं राहिलंय जे कुठे येणार आहे P&Lच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200. मग ते प्रिंटिंग अँड स्टेशनरी येतं P&Lच्या डेबिटला म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी घ्या इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200. आले लक्षात. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी झाल्यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं बघा आणखी काय काय येत आहे. आता इकडची बाजू आपली क्लिअर झाली. आता इकडं चेक करा. सेल्स अँड बिल्स पे बँक लोन डिस्काउंट रिसिव्ड बघा इथं डिस्काउंट रिसिव्ड आलंय. हे एक येणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जायचं. तिथं घ्यायचं बघा इथं ग्रॉस प्रॉफिट आपण लिहिलंय. ग्रॉस प्रॉफिटच्या खाल्ल्या बाय डिस्काउंट रिसिव्ड 1500 रुपये. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आलं 1500 रुपये. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा आपल्या सगळ्या आता काय केलंय ट्रायल बॅलन्स आपण पूर्ण घेतला. आता ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. तर ज्या ज्या राहिलेल्या ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला पाहिजे. 1 नंबरची ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची होती झाली. आउटस्टँडिंग सॅलरीची झाली. वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर ते पण झालं. त्यानंतर राहिलं फक्त इकडं शेवटची ॲडजस्टमेंट कारण इकडं आपलं रिटर्न ऑफ ₹1000 फॉर फर्दर बॅड डेट ती पण झाली. फक्त शेवटची ॲडजस्टमेंट राहिली आपली डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% आणि प्लांट अँड मशिनरी 10%. मग लँड अँड बिल्डिंगवर 5% आपल्याला डेप्रिसिएशन घ्यायचं आहे आणि प्लांट अँड मशिनरीवर आपल्याला काय करायचं आहे 10%. मग त्यासाठी आता इथं आपल्याला प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग घ्यायचे. तर लँड अँड बिल्डिंग आपली 50,000 आहे. प्लांट अँड मशिनरी आपली 22,000. हे दोन्ही पण पहिल्या ॲसेटला मांडा. मग डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी ज्या ॲसेटवर आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलंय पहिल्या त्या ॲसेट काय करायच्या बघा पहिला त्या ॲसेट साईडला घ्या. मग आता आपल्याला पहिली ॲडजस्टमेंट होती लँड अँड बिल्डिंगवर म्हणून लँड अँड बिल्डिंग घेतलं 50,000. त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन होतं. मग डेप्रिसिएशनचे पहिला इफेक्ट येतो ज्या ॲसेटवर डेप्रिसिएशन त्यातून मायनस करा आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला म्हणून लँड अँड बिल्डिंग घेतलं. त्यातून डेप्रिसिएशन म्हणून 5% काय केले आपण मायनस केले. मग 50,000वर 5% 2500. 10 दाखला तर 5,000 येईल आणि 5% येईल 2500 रुपये आपण मायनस केले. बाहेर आले 47,500. आणि मग ह्या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपला येणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इथं लिहायचं टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 2500. आले लक्षात. त्यानंतर पुढे बघा दुसरी ॲसेट होती आपली प्लांट अँड मशिनरी. मग दुसरी ॲसेट घेतली आपण प्लांट अँड मशिनरी 22,000. प्लांट अँड मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन आहे. मग सेम प्रोसेस करायची जसं लँड अँड बिल्डिंगचं केलं. पहिला इफेक्ट ॲसेटमधून लेस केला. सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला. सेम प्लांट अँड मशिनरीचं येईल. प्लांट अँड मशिनरीवर 10% 10 दाखवा 10% येईल 2200 रुपये. 2200 रुपये या ठिकाणी काय करणार आपण
लेस करणार. मग 1 शून्य दाखला का आपल्याला 10% अमाऊंट कळण. 1 शून्य दाखलो किती आलं 2200 रुपये या ठिकाणी आपण मायनस केले. सेकंड इफेक्ट कुठं आला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग आता या दोघांची आपण बेरीज करणार आणि आउटरला घेणार. लक्षात. मग डेप्रिशिएशनचं जर ॲडजस्टमेंट पाहिलं तर डेप्रिशिएशनचे 2 इफेक्ट काय येतात. तर पहिला इफेक्ट काय करणार ॲसेटमधून लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट कुठं मांडायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग जेवढे डेप्रिशिएशन असतील एका खाली एक घ्या आणि मग नंतर टोटल करून आउटरला घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट या ठिकाणी झाल्यात. मग आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायला घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉसचं पण इथं बघा डेबिटची टोटल करा क्रेडिटची टोटल करा. आता क्रेडिट साईड मोठी असल्यामुळं आपण दोन्हीकडं इथं वरती एक रेषा खाली 2 रेषा मारून घेतल्या. मग क्रेडिट साईड मोठी असल्यामुळे ती दोन्हीकडे मानली 26,500 26,500. मग क्रेडिट साईडमधून काय करायचं आता डेबिट साईड मायनस करायचा. जो बॅलन्स येईल त्याला म्हणा टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन. मग आता 26,500 मधून इकडं डेबिट साईड आपण मायनस केली तर आपला नेट प्रॉफिट आला 15,200. नेट प्रॉफिट किती आला 15,200. आता इथपर्यंत तुम्ही 11वीला जसं घेतलंय सेम तसंच आपण या ठिकाणी सोडलंय. आता बदल इथून पुढे बघा आलेला जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला काय करावा लागतो पार्टनर्सला वाटून द्यावा लागतो. मग त्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये रेशो दिलेला असतो. मग आजच्या जर प्रॉब्लेममध्ये पाहिलं तर बघा आपल्याला आलेला नेट प्रॉफिट हा काय करायचा आहे पार्टनर लोकांना वाटून द्यायचा आहे. पार्टनरला वाटून देण्यासाठी सगळ्यात अगोदर रेशोज बघायचा. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये रेशो एक तर इथं दिलेला असतो किंवा इथं खाली सांगितलेला असतो ॲडजस्टमेंटमध्ये. रेशो एक तर वरती सांगितलेला असतो किंवा इथं. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिलेला नाही आहे त्यामुळं आपण इक्वली वाटणार आहे. कसं वाटणार आहे इक्वली. जर आपल्याला रेशो दिला असेल तर आपण रेशोनुसार वाटतो. जर रेशो नसेल दिला तर इक्वली वाटायचं. रेशो एक तर इथं देतील किंवा मग खाली ॲडजस्टमेंटमध्ये. मग या ठिकाणी बघा रेशोचा जर विचार केला तर आपल्याला इथं रेशो दिला नाही. मग मी तुम्हाला जेव्हा थेरीमध्ये लेक्चरमध्ये सांगितलं होतं रेशो दिला नसेल तर इक्वली. आता हे जर प्रश्न बघितला तर ह्या प्रश्नामध्ये ह्या ठिकाणी बघा इथं कॅपिटल रेशो दिला आहे. राम आणि गोपाल हे 2 पार्टनर आहेत त्यांचा रेशो किती आहे 3:2. म्हणजे थोडक्यात 5 भाग होतील. याचे 3 याचे 2 3 आणि 2 5. 5 हिस्से करायचे त्यातले 3 हिस्से रामला द्यायचे 2 हिस्से गोपालला. असा रेशो दिलेला असतो. जर नाही दिला तर याचा अर्थ समजून घ्यायचा इक्वली वाटायचा. मग आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे आपण जो सॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आलेला नेट प्रॉफिट जो आहे ते आपले पार्टनर जे आहेत सोनल आणि मिनल त्यांना इक्वली वाटायचं. म्हणून इथं त्यांच्या नावं लागेल इनरला सोनल मिनल आणि 15,200 आपण अर्धे अर्धे करून वाटले इक्वली वाटले. सोनलच्या वाट्याला 7,600 मिनलच्या वाट्याला 7,600. मग 12वीला हा चेंज झाला. 11वीला आपल्याकडे एकच मालक असल्यामुळं एकच ओनर असल्यामुळं आपण नेट प्रॉफिट एकदाच मांडायचो आणि तो त्याला डायरेक्ट कॅपिटलमध्ये ॲड करायचो. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागलं 2 ओनर आले 2 पार्टनर आले त्यामुळं तो जो झालेला नेट प्रॉफिट आहे तो आपण काय केला यांना डिस्ट्रीब्यूट केला. आता रेशो दिला नसल्यामुळं इक्वली दिलं. जर रेशो दिला असेल तर आपल्याला रेशोनुसार ते वाटावं लागेल. मग ते कसं वाटायचं काय करायचं त्याच्याविषयी मी तुम्हाला आल्यानंतर सांगेन. आता एवढं डोक्यात ठेवा की आजच्या गणितात रेशो नव्हता म्हणून हे आलेले 15,200 आपण काय केले इक्वली वाटून दिले. आले लक्षात. मग आता पुढं आलेला जो काही नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करायचा असतो. मग मी तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत सांगितलं होतं की जर कॅपिटल बाबतीत जे जे ॲड होतं ते कॅपिटलच्या क्रेडिटला जातं जे जे लेस होतं ते डेबिटला. मग आता हा जो नेट प्रॉफिट आला आहे तो नेट प्रॉफिट आपण काय करणार आहे ॲड करणार आहे म्हणून तो कॅपिटल अकाउंटच्या कुठे जाणार क्रेडिटला. पण तत्पूर्वी आपण आता कॅपिटलचा बॅलन्स घेऊया. त्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटलचा बॅलन्स दिलेला असतो. तो बॅलन्स बघा कॅपिटल अकाउंट इथं दिला आहे सोनल मिनल किती रुपये 35,000. सोनलचा आणि मिनलचा आपल्याला सोनल आणि मोनल आपल्याला दिलं आहे. सोनल आणि मोनलचा आपल्याला बॅलन्स दिलेला आहे. तो बॅलन्स आपल्याला घ्यायचा 35,000. मग पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो कॅपिटलच्या क्रेडिटला असा लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000. बघा दिसतंय का नाही. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बॅलन्स लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000. आले लक्षात. मग कॅपिटलच्या क्रेडिटला आपण बॅलन्स घेतला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000. आता ह्या ठिकाणी जो आपण नेट प्रॉफिट इकडे वाटून दिला होता तो नेट प्रॉफिट सोनलच्या वाट्याला आलता 7,600 आणि मिनलच्या वाट्याला किती आलता 7,600. मग आलेला नेट प्रॉफिट जो आहे इथलचा 7,600 तो आपल्याला इथून आता कॅपिटलमध्ये ॲड करायचा. म्हटलं कुठं मांडायचा कॅपिटलच्या क्रेडिटला. म्हणून तिथं लिहायचं बाय नेट प्रॉफिट याच्या वाट्याला 7,600 याच्या वाट्याला 7,600. मग आता पुढं बघा नेट प्रॉफिट मांडल्यानंतर
आलेला नेट प्रॉफिट आपण ऍड केला. अजून काही पार्टनर्स कॅपिटलवर ऍडजस्टमेंट आहे का बघायचं. नसेल तर कॅपिटल अकाउंट काय करणार आपण आता क्लोज करणार. मग कॅपिटल अकाउंट क्लोज करताना बघा इकडं याची टोटल करायची, याची टोटल करा, याची टोटल 42,600, याची 42,600. आता इकडं क्रेडिटला काही नसल्यामुळे हेच बॅलन्स मोठा असल्यामुळे दोन्ही इकडे येईल 42,600, 42,600. आता ह्या बॅलन्समधून वरती काही आलं असतं डेबिटला तर ते आपण मायनस केलं असतं आणि मग टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणलो असतो. पण या ठिकाणी काहीच नाही म्हणलं, हेच वरती येईल बाय बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन 42,600, 42,600. अशा पद्धतीने आपण काय केला कॅपिटल अकाउंट क्लोज केला. कसं केलाय बघा. सगळ्यात अगोदर कॅपिटल अकाउंट जो आहे आपण ट्रायल बॅलन्स मधून ओपनिंग बॅलन्स घेतला, तो लिहिला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. इकडं जो नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट आपण काय केला ऍड करतो म्हणून तो कॅपिटलच्या क्रेडिटला मांडला. मग जसं लेजर अकाउंट क्लोज करतो दोन्ही साईडला आपण वरती एक लाईन खाली 2 अंडरलाईन मारून घेतल्या. क्रेडिट बाजू मोठी असल्यामुळे त्याची टोटल दोन्ही इकडे मांडली. ठीक आहे. आणि मग क्रेडिटमधून डेबिट बाजू मायनस करून जो येईल त्याला आपण बॅलन्स म्हणतो. पण इथं डेबिटला काही मायनस करायला आलं नाही त्यामुळे हाच बॅलन्स वरती जाईल म्हणून टू बॅलन्स काय आलं कॅरीड डाऊन. मग आता हा जो आलेला बॅलन्स आहे तो बॅलन्स काय करायचा आपल्याला, हा जो बॅलन्स आहे तो लायबिलिटीला घ्यायचा. लक्षात आलेला बॅलन्स आपल्याला कुठं पाठवायचा आहे लायबिलिटीला. मग लायबिलिटीला घेण्यासाठी बघा आलेला बॅलन्स आपण लायबिलिटीला घेणार आहे. मग लायबिलिटीला इथं 2-3 वेळी सोडून द्या बाकीच्या अकाउंट लिहायला. खाली लिहिलं इथं टू कॅपिटल, काय लिहिलं तिथं टू कॅपिटल्स. बघा 2 मिनिटं, टू कॅपिटल्स. आणि मग आपल्याला तो बॅलन्स लिहायचा आहे. आता इथं जो बॅलन्स होता तो बॅलन्स काय केला आपण इथं घेतला. मग त्यांचा बॅलन्स दाखवा. सोनलचा बॅलन्स आहे 42,600, मिनलचा बॅलन्स आहे 42,600 आणि हे दोन्ही बॅलन्स काय करायचे आउटरला घेतले. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्हींची टोटल करून आपण आउटरला टाकले. आता या ठिकाणी बघा दोघांचा बॅलन्स या ठिकाणी आलाय. मग आता उरलेलं जे काही लॅबिलिटी असतील त्या लॅबिलिटी शोधून आपल्याला मांडायच्यात. त्यासाठी आपल्याला आता मागच्या बॅलन्स शीटवर जायचं. आता उरलेल्या ज्या ज्या लॅबिलिटी दिसत आहेत, मग आता सन्ट्री क्रेडिटर, बिल्स पेएबल, बँक लोन ह्याच्यावर काही आलेलं नाही. ह्या लॅबिलिटी आहे तशाच आपण लॅबिलिटीला दाखवणार आहे. मग या ठिकाणी बघा ह्याच्यात 3 लॅबिलिटी उरल्या होत्या. कुठल्या सन्ट्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतर बिल्स पेएबल, त्यानंतर आहे बँक लोन. ह्या तिन्ही लॅबिलिटी आपण काय केल्या पाठीमागून या ठिकाणी मांडून दिल्या. ठीक आहे. आता जसं आपण ह्या 3 लॅबिलिटी सन्ट्री क्रेडिटर, बिल्स पेएबल, बँक लोन आपण लॅबिलिटीला दाखवल्या, तशा उरलेल्या ॲसेट आपल्याला पाहिजेत. तर उरलेल्या ॲसेट आहे पहिले कॅश इन हँड घ्या. कॅश इन हँड एक ॲसेटला मांडा. त्याच्यानंतर आहे फर्निचरवर राहील काहीच नाही आलं मग फर्निचर एक ॲसेटला जाईल. त्यानंतर बघा एवढ्या 2च आहेत कॅश इन हँड आणि फर्निचर. हे दोन्ही काय करायचं आपल्याला ॲसेटला मांडायचं. मग उरलेल्या जेवढ्या ॲसेट आहेत त्या शोधून काय करायच्या ॲसेटला मांडायचं. मग इथे येईन बघा कॅश इन हँड आणि फर्निचर. मग उरलेल्या ॲसेट काय केलं आपण मांडून दिल्या. आणि आता त्या ठिकाणी दोन्ही साईडची टोटल करायची. कॅश इन हँड पण घेतला आणि फर्निचर पण घेतलं. आता उरलेल्या दोन्ही साईडची टोटल करा, ती सेम यायला पाहिजे. मग आपण ॲसेटची टोटल केली तर ती बनणार आहे 1,49,900 आणि लॅबिलिटीची केली तर ती पण बनणार आहे 1,49,900. अशा पद्धतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम काय होईल टॅली होऊन जाईल. ठीक आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नाही समजलं तर पुन्हा बघा, नाही कळलं तर विचारा. उद्या आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे.